ब्रिटिश रॉयल नेव्हीचे F-35 हे लढाऊ विमान अजूनही केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं आहे. अनेक दुरुस्ती करून सुद्धा विमान उडण्याच्या स्थितीत नाहीये. ब्रिटनमधील अभियंत्यांची एक टीम ते दुरुस्त करण्यासाठी आली होती, परंतु आतापर्यंत दुरुस्ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता या विमानाचे तुकडे करून ब्रिटनला परत नेण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. 20 दिवसांपूर्वी या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. तपास अधिकारी आणि एअरलाईनकडून एका नव्या शक्यतेची तपासणी सुरू आहे. विमानाची दोन्ही इंजिनं निकामी झाल्यामुळे कदाचित विमान हवेत टिकू शकलं नाही, या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमध्ये विमानात असलेल्या 242 लोकांपैकी केवळ एका व्यक्तीचा जीव वाचला होता. एअरलाईनच्या पायलटनी एका सिम्युलेटरमध्ये अपघातग्रस्त विमानाची परिस्थिती पुन्हा तयार केली, ज्यामध्ये लँडिंग गिअर खाली ठेवणं आणि विंग फ्लॅप्स बंद ठेवणं यासारख्या तांत्रिक बाबींचा वापर केला गेला.